मध्ये आणि आज दिंडोशी विधानसभा विभाग प्रमुख म्हणून मी आमच्या महिला विभाग प्रमुख यांनी आत्माराम चाचे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदिवासी नगर सावित्रीबाई फुले नगर या विभागातील शिवसेना उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला। याच्यात अनेक गटप्रमुख आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने सगळ्यांनी आनंदात आणि जल्लोषात पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांना या शिवसेनेच्या वतीने त्यांची कामे, त्यांचं संरक्षण, त्यांच्या मागण्या, त्यांची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचा शब्द देण्यात आला की आम्ही तुम्हाला संरक्षित ठेवू। त्याचबरोबर आत्माराम चाचे साहेबांनी या विभागामध्ये फार चांगली कामे केली आहेत। त्यांनी केलेल्या विकास कामं, गल्ली गटर, शौचालय त्या विभागात त्यांनी बांधल्यामुळे विभागातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची आस्था आहे। म्हणून मोठ्या संख्येने आज चाचे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या विभागातील सगळ्या महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि चाचे साहेबांचं काम मागील 2-3 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतकं सुंदर चालू आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेना उबाटा गटातून आपल्या पक्षामध्ये येऊन त्यांनी साहेबांना जे समर्थन दिलं त्या समर्थनार्थ पक्षाने सुद्धा त्यांना तशी ताकद दिली। ताकद दिल्यामुळे त्यांना विभागामध्ये फार चांगल्या प्रकारे कामं राबवता आली। आम्ही सुद्धा छोटी मोठी त्यामध्ये खालीचा वाटा उचलून प्रभाग क्रमांक 38 मध्ये फार जोरदार शिवसेनेचं नेतृत्व तयार केलं। यामुळे आज प्रभागामध्ये एक चांगली छाप त्यांच्या माध्यमातून उभी राहिली आहे आणि अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेमध्ये येतात आहेत। 101 लोकांनी आज प्रवेश घेतलेला आहे। यात काही गटप्रमुख वगैरे असे पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि यांना सगळ्यांना दिंडोशीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही आमच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे। असं पाहिलं तर माझं नेतृत्व नाही, मी आपले दिंडोशी विभाग प्रमुख वैभवदादा भरटकर यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षप्रवेश झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी विभागातील नागरिक या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आज या ठिकाणी आताच्या ठिकाणी 100 लोक आतापर्यंत आलेले आहेत आणि अजून लोक येत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश अजून होणार आहे। वैभवदादा थोडा वेळ थांबणार आहेत। वैभवदादा विभाग प्रमुख झाल्यापासून या विभागामध्ये नवचैतन्य लोकांमध्ये तयार झालेला आहे आणि त्याच्यातूनच आज या लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। वार्ड क्रमांक 38 मध्ये पक्ष येणार आहे आता आमची तयारी गेली 3 वर्ष आम्ही या ठिकाणी याचे निवडणुकीची तयारी आमचे नेहमीच काम आमचे चालू असतात। निवडणूक आली म्हणून असे नाही, आम्ही पुढे आपला पक्ष वाढला पाहिजे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी कामं उपमुख्यमंत्री असताना केलेली आहेत ती आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचवलेली आहेत आणि पोहोचवण्याचं आज काम चालू आहे। याच्याच माध्यमातून आज या ठिकाणी महिला वर्ग ज्यादा लाडकी बहीण या जी योजना राबवली त्याच्यातूनच आज जास्त महिला आपल्या पक्षाकडे वळत आहेत। आपलं या ठिकाणी असलेलं वैभवदादाचं नेतृत्व आहे हे सर्व लोकांना या ठिकाणी मंजूर असतं आणि त्यांच्या पाठीमागे हे लोक सर्व खंबीर उभे राहण्यासाठी वैभवदादाची देखील या ठिकाणी दिंडोशीमध्ये असलेली बळकटी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या लोकांना दिलेली सर्व मदत याच्यातून या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या महिला विभाग प्रमुख सुमनताई सावंत, वैभवदादा भरटकर या ठिकाणी असलेले सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी यांच्यासमोर उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्यासमोर या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे। दिवाळीच्या वेळेत आता पक्षप्रवेश झाला, तुम्हाला बोनस मिळाला का साहेब? मतदारांचा बोनस हा एक प्रकारे बोनसच आहे आमचा, कारण का मतदार जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचा तो बोनसच म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्याबरोबर वावरतो।